आता आपण करणार काय तिथे जाऊन? आता त्यांचा कार्यक्रम लावायचा आहे. मला लाज वाटायला पाहिजे की मी 56व्या वर्षापर्यंत स्वार्थासाठी जगलो. आता कुठे चाललो सर आपण? आता आपण DDR ऑफिसला चाललेलो आहे. एक याची लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक आहे काहीतरी, आणि तिथे ट्रकच्या बाबतीमध्ये ना मोठा घोळ झालेला आहे. हा, त्या कर्जदाराच्या ट्रकचा घोळ केलेला आहे. त्या म्हणजे त्यांच्या नावावर नसलेली ट्रक ओढून आणली त्यांनी आणि ती विकून टाकली त्याची डायरेक्ट ऑप्शनमध्ये. आणि तरी त्याचं कर्ज कमी केलेलं नाही, उलट त्याच्यावर 138 केसेस टाकून. मला हे सांगायचं आहे की असे प्रकार का घडत आहेत, तर कोऑपरेटिव्ह बँका, पतसंस्था आणि खाजगी फायनान्स कंपन्या या नावाला रजिस्टर्ड आहेत आणि नावाला सहकार खात्यातनं चालतात, नावाला रिझर्व्ह बँकेकडनं चालतात, पण त्याच्या आडून खरी चालते ती खाजगी सावकारी. काय चालते? खाजगी सावकारी चालते, खाजगी सावकारी. हा प्रॉब्लेम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये हा विक्टीम आहे आत्ताचा मोरे म्हणून, आणि दुसरा एक विक्टीम आहे आस्वरे म्हणून, तो सिन्नरचा आहे. आता 70,000 जर कर्ज घेतलं ना तर न्यायानं रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे, सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे 70,000 जर कर्ज घेतलं होतं ना तर त्याच्या दामदुप्पट सुद्धा घेता येत नाही थकलेलं कर्ज. तर त्याला आता 2.5 लाख रुपये मागितले जात आहेत. म्हणजे पतसंस्थेचा चेअरमन आणि पतसंस्थेचे संचालक हे चोर, दरोडेखोर, डाकूच नाहीये, तर ते खरे खाजगी सावकार आहेत. मदर इंडिया मधला तो लाला आहे ना, लाला, ते झालेले आहेत आता हे सगळे जण. आता आपण करणार काय तिथे जाऊन? आता त्यांचा कार्यक्रम लावायचा. जो या देशामध्ये जनसामान्यांना कोणत्याही प्रकारे लुटण्याचा, त्यांचा शोषण करण्याचा प्रयत्न करेल, त्या प्रत्येकाला निर्भय महाराष्ट्र पार्टी धडा शिकवेल आणि त्याला बरोबर बिहाइंड द बार म्हणजे तुरुंगापर्यंत नेण्याचा प्रयत्न वारंवार करत आलेली आहे, इथून पुढे पण करतच राहील. आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकता असेल. मला हे सांगा, AC वाढवर भैया जरा फुल करून टाक AC. ते फिरू सर. मला सांगा, म्हणजे पर्सनल आयुष्यावरती काही इफेक्ट होत नाही याचा? म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट भिडायचंच करता सगळ्या कुठं पण? हा, शहीदी स्वीकारलेल्या माणसाबरोबर तू बोलतो आहेस. भगत सिंगांनी 23व्या वर्षी शहीदी स्वीकारली. जितेंद्र भावेचा आता 56 वय चालू आहे. म्हणजे तब्बल जितेंद्र भावे हरामखोर 33 वर्ष जास्त जगलाय. आणि 23 वर्षाचं पोरग ती त्यावेळेला स्वातंत्र्यासाठी त्यांनी आहुती दिलेली. तर मला लाज वाटायला पाहिजे की मी 56व्या वर्षापर्यंत स्वार्थासाठी जगलो. तर शहीदी स्वीकारलेली आहे मी, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही.